बाळासाहेब ठाकरे म्हणजे तमाम शिवसैनिकांचा श्वास. आजही अनेक शिवसैनिक बाळासाहेबांची जुनी भाषणं अनेकदा ऐकतात. शिवसेनेतील फुटीवर, सध्याच्या नेत्यांवर बाळासाहेब काय बोलले असते याच्या कल्पनाही करतात. पण त्यांच्या त्याच कल्पना काल वास्तवात आल्या. नाशिकमधल्या पक्षाच्या शिबिरात काल बाळासाहेबांचं भाषण ऐकवण्यात आलं. आणि हे जुनं भाषण नव्हतं, तर आज बाळासाहेब असते तर काय बोलले असते असं ते भाषण होतं. या भाषणामध्ये बाळासाहेबांच्या शब्दांचे आसूड अनेकांवर बरसले, पण नकली आवाजात बाळासाहेबांच्या तोंडून आपल्याला हवं ते वदवून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला, अशी टीका भाजप आणि शिवसेनेनं मात्र केली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज तुफान गर्दी दिसते. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिकच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज निनादला आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांना जणू स्फुरण चढलं. नाशिककर मला विसरूच शकत नाही. का आहेत ना सगळ्या जागेवर. बरं, तो आपला बबन घोलप कुठे आहे? दिसतोय ना? जागेवर आहे ना? अरे कुठे भरकटता इकडे तिकडे? अरे बाबांनो, शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. बाळासाहेबांच्या AI भाषणामध्ये जशी ठाकरेंच्या शिवसैनिकांना हाक होती, तशी शिवसेना सोडून गेलेल्यांना शाब्दिक लाथही होती. हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना, तो महत्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं. बातम्या सुरूच आहेत. हा गेला, तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरचे 2-4 केस गळले, उपटले. अरे काय फरक पडतो? आता बाळासाहेबांचा आवाज वापरून शिवसेनेवरच बाण सोडल्यानं शिवसेनेनं बाळासाहेबांच्या या भाषणाला बनावटी भाषणाचा दर्जा दिला. मला वाटतं की नाशिकला जाण्यापेक्षा बांद्रावरूनच फेसबुकवरून लाईव्ह केलं असतं ना, चाललं असतं. आणि काय वेळ आले हो. म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच ते मागे घ्यायचे नाहीत. त्यांच्या तोंडी बनावटगिरी करून आपण त्यांचं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करत आहे. ओरिजिनल तुमची बोलण्याची हिंमत नाही आहे का? शिवसेना प्रमुखांचं भाषण दाखवलंय. अरे म्हणा ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, का तुमच्या तोंडातून हिंदू शब्द निघत नाही? आता पुन्हा हिंदुत्व आमचं आहेच. यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे. आता यांना हिंदू शब्दाशी ॲलर्जी झालेली आहे. ॲलर्जी. बरं झालं आणखीन काय त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा एक मुद्दा त्यांचा विसरून गेले ते कसे तरी चुकून. मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, मराठी माणसाला हद्दपार करणार. बरं झालं आलं निकाल. तर एक मुद्दा कसा विसरलाय हा एक मला प्रश्न पडलेला आहे. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं की शिवसेना ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळी माझ्या शिवसेनेचं मी दुकान बंद करेन. आम्हाला खरं हे काल ऐकायचं होतं की बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल तर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसलेले आहेत त्या काँग्रेसला आम्ही सोडलं, हा विचाराचा निर्धार कार होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा साहेबांच्या आवाजामध्ये भाषण झालं आणि एक कलमी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका झाली, देवेंद्रजींवर टीका झाली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका झाली. मला असं वाटतं की अनैसर्गिक करून, जसं अनैसर्गिक काँग्रेसबरोबर युती झाली तसं अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राच्या जनतेवर परिणाम होणार नाही. बाळासाहेबांच्या या AI भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपवरही खरपूस टीका होती. नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच. म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तसं तसं हे नातं नाही की. नासिक से मेरा पुराना नाता है. मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात.
फक्त बाळासाहेबांचा आवाज वापरून थेट आपल्या नेत्यांवर टीका झाल्यानं भाजपचे नेतेही भडकलेच. ज्या देशामध्ये किंवा जगामध्ये अशा कुठल्याही व्यक्तीने बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तीच्या वाक्यप्रचार किंवा त्यांचे जे काही साऊंड आहे तो साऊंड एआयच्या माध्यमातून वापरणे हे अत्यंत चुकीचं आहे. बाळासाहेब हयात नसताना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची जी स्टाईल होती भाषणाची किंवा त्यांचे जे शब्दप्रयोग होते ते हयात नसताना केवळ राजकीय फायद्याकरता किंवा राजकीय कार्याकरता उद्धव ठाकरेंनी वापरले. बाळासाहेबांचा अपमान यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला आहे. बाळासाहेबांचा आवाज वापरून थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देणं, कार्यकर्त्यांना भूतकाळात नेणं आणि पक्षात नवचैतन्य आणणं हा शिवसेनेचा हेतू होता. पण हीच अभिनव कल्पना हा ठाकरेंचा भेकडपणा, ठाकरेंची अकार्यक्षमता आणि इतरांना कमी लेखण्याचा केविलवाणा प्रयत्न होता असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. तुम्हाला बाळासाहेबांचं भाषण काय वाटलं? पॉलिटिकल स्ट्रॅटेजी की फसलेला स्टंट? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.